राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महत्त्वाची सूचना अशी सांगायची की महाकाल उज्जैन मंदिर समितीने एक सुंदर निर्णय घेतला आहे. त्यांनी 250 रुपयाचा पास रिलीज केला आहे, म्हणजे VIP पास सगळ्यांसाठी. आणि होतं आहे काय की डायरेक्ट महादेवाचं जी लिंग आहे किंवा महादेवाचं जी हे देवाचं म्हणजे आत गाभाऱ्यात प्रवेश नव्हता पाहिला, आता डायरेक्ट हात लावता येते, जवळ जाता येते. फक्त थोडंसं स्पीडने कार्यक्रम चालला, म्हणजे ढकलाढकलीचा हाही विषय. आता तेवढं समजून घ्यावं लागतं. तर पहिलं टीव्हीची स्क्रीन लावायची आणि त्याच्यावर दर्शन घ्या, निघा म्हणायची. बऱ्याच वेळा 10 वाजता कपाट बंद. त्याच्यामुळं श्रावण महिन्यात तो योग म्हणजे चालू झालाय ना, तर बगलामुखी तिथं आपण जातो. आता कालभैरव आहेत, कालभैरवांना सुद्धा आपल्याला जायचंय. आणि ही 2-3 दर्शनं या पवित्र महिन्यात करण्यासाठी माझ्याबरोबर कोणाला यायचं असेल तर 100% संपर्क करा. ही जी स्टोरी आहे, ही स्टोरी सांगताना तुम्हाला सांगतो, थोडं घडलंय वेगळं म्हणजे आता समाजात आता काय झालंय तुम्हाला सांगतो. माणसाने ते मोबाईल उघडला किंवा कुणी पेपर वाचत असेल, जुनी माणसं वाचतात आजकाल पेपर, म्हणजे वाचाल तरच वाचाल असं विषय घ्या. तर ते जुन्या माणसाला त्यामुळे किंमत आहे. कुठं अत्याचार झाला, कुठं लहान मुलीवर अत्याचार झाला, कुठं अपघातात माणसं मेली, लोकांची मन अशी निभार झाल्या, त्यांना काय वाटत नाही कोणाला. फक्त ध्यानात ठेवा, अशी घटना ज्यावेळेस आपल्याबरोबर घडते ना, त्याला तिन्ही लोक, यमलोक, मृत्यूलोक, पाताळ लोक सगळं दिसल्याशिवाय राहत नाही. कारण समाजाशी आपण कनेक्ट जेवढं राहू तेवढं तुम्हाला, म्हणजे पैशाने कमी असाल तरच मदत मिळते, नसेल तर मग स्वतः स्वयंपूर्ण असलं पाहिजे. आणि आयुष्यात नवीन प्रारंभ, आयुष्यात काहीतरी वेगळेपण, नवीन ऊर्जा आत घेऊन काम करण्यासाठी 100% महाकाल सारखं ठिकाण नाही. तुम्ही सर्च करून बघा काय विषय. ज्या पृथ्वीवर जेवढे हिंदू आहेत, आता आपले 33 कोटी देवी लक्षात घ्या, सगळ्यात हिंदू सगळ्यात जास्त कुठल्या देवाला पूजत असतील किंवा पूजा करत असतील, काय करतील, त्याचं नाव एकच आहे, देवादिदेव महादेव. लक्षात घ्या. श्रावणात त्याचं महत्व काय आहे, आता श्रावणी सोमवार चालू होतील बघा. ज्याला त्याचा प्रत्यय आलाय त्याला सगळं माहिती. 2 नंबरला माता पार्वती, मग तिची अनेक रूपं असतील, बघला मग सुद्धा 8च रूप आहे, असं काय नाही. काली माता आहे, कामाख्या आहे, ही सगळा सतीचा जे अंग पडले होते त्याचा विषय. एका दिवशी तुम्हाला निवांत सांगन त्याविषयी. आजची जी स्टोरी आहे ही नवादा नावाचा जिल्हा आहे बिहारमधला, आणि ही आपल्या महाराष्ट्रातील आईवडिलांची जी स्वप्न असतात की आपल्या मुलीला शिकवावं, मोठं करावं, तिने नाव उज्ज्वल करावं. बऱ्याच पालकांच्या मुली त्याचा गैरफायदा घेऊन पळून जाण्याचं काम करतात. यांनी थोडी ऐकली तर मला वाटतं बाबा बरं होईल भाऊ, म्हणजे असा विषय. कमीत कमी थोडंफार कानावर पडलं तर 5% काय ना, पण विचार करीन ना माणूस किंवा पळून जायचं का नाही. विषय सांगतो तुम्हाला, इसकाटून सांगितल्याशिवाय तुम्हाला कळत नाही. प्रीती उपाध्याय गरीब परिवारातली पोरगी आहे, आणि कॉलेजची शाळेची पुस्तकं हातात न घेता 10वीत फेल झाल्या बाईसाहेब. आणि मग नेहमीप्रमाणे 3-4 म्हशी आहेत, त्या म्हशीच्या मागं चराया सोडायच्या, तास 2 तास चारायच्या, गावाकडचा भाग आहे, आणि तिथून त्या परत आणायच्या गोठ्यात. आता काय झालं, वडिलांच्याकडून भांडून 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 हट्ट तिथंच केला जातो, मला मोबाईल पाहिजे. पण त्यांची संस्कृती आणि आपल्या संस्कृतीत बराच लय बदल, हे पण तुम्हाला सांगतो. तिथली कायदा सुव्यवस्था आणि आपली कायदा ह्याच्यात सुद्धा बदल. आपले पोलीस, महाराष्ट्र पोलीस फार दुरीत आहेत असं मला वाटतं. म्हणजे सगळे नसले तरी दुरीत आहे. आता काही पकडलं, 30 कोटी पकडला, ते 2 कोटीची लाच घेताना PSI पकडला, आणि हे चालू राहतं, ते मनुष्य स्वभाव आहे. पण बिहारमध्ये असं होतं की गाडी अडवायची, कार, त्या कारला आता 2-4 जण असते ते पोलीस. आता पोलिसांनी गाडी थांबवा म्हणलं थांबवाच लागते. डिक्की खोल, डिक्की खोलली बा, काय नसतं, काय साऊंडचा बॉक्स असतो किंवा काय फळं असतात किंवा काय कुठं चालला, काय बॅग असेल, कपडे असतात. एक कॉन्स्टेबल येतो, त्याच्यात देशी दारूचे 2-3 बॉक्स ठेवतो. आता त्याचीच गाडी, ही काय चालली बा ती, व्हिडिओ काढायचा नाही, आता हे बघ दांडकं, आणि त्याच्यावरच केस, चला आतमध्ये. याला म्हणतात बिहार पोलीस. लक्षात घ्या, तिला अवघड काम आहे.
ती भोजपुरी गाणी, तुम्ही ती भोजपुरी गाणी त्यांची हो का, आपलं आपल्याला लई चांगलं वाटतं, ध्यानात ठेवा. आता आपल्याला कसं आहे, तुम्ही 18-17-18 आता किती बी आता संगीताचं समजा वाटलं झाले, जाणून बुजून मराठी चित्रपटसृष्टी आणि तिथले कलाकार एका विशिष्ट, कधी कधी मला असं वाटतं तुम्ही मराठी चित्रपटसृष्टी ना आत्ताचे कलाकार हे सगळ्यांचे टॉपचे 100 कलाकार काढा आणि त्या कलाकारांची जात बघा, ध्यानात ठेवा. ही आतून कशी गेम होती तुम्हाला सांगतो. तुम्हाला 95% लोक एकाच जातीचे दिसतील. याला म्हणतात करेक्ट कार्यक्रम. ते त्यांनीच करू जाणं तुमचं आमचं काम नाही, असा विषय. हा, आपण फक्त त्याच्या विरुद्ध निषेध व्यक्त करू शकतो किंवा वेळ प्रसंगी दांडके काढू शकतो, असाच विषय असतो. हा, ही लय खतरनाक कार्यक्रम आहे. ही घटना ही पुरीच्या बाबतीत घडली. प्रीती उपाध्याय मग मोबाईल आणून दिला की त्यांनी ती भोजपुरी गाणी लावायची. ती पण खतरनाक असतात, तुम्हाला माहित नाही ती. हा, आपल्याकडे कसं आपलं प्रेम सगळ्यात जास्त लावणीवर असतं, बाकी काय आहे का तुम्ही, पण लावणी ऐकले ना, हा एकदम एक नंबर. तसा कार्यक्रम ते भोजपुरी ऐकता ऐकता तसली अश्लील टाईप गाणी. हिला वाटलं बाबा देवाने एवढे शरीर दिलंय, बुद्धी तर काय दिली नाही, बुद्धी असती ती शिकली असती. मग एखादा ठोका ठेवायला काय हरकत आहे बाबा, नुसतं प्रेम करायला काय हरकत आहे बाबा. ही प्रेम कपडे फेडाफेडी मागत जातं, हे तिला कुठं माहिती, माहीत असतं सगळं, काय कोण येडं नाही राहिलं जगात. 7वी आणि 8वीतल्या मुलींची लफडी आहेत, 7वीतल्या. हा, तुम्हाला आतलं कळायचं नाही. मला त्यांच्या बापाचे फोन येतात, ही करतात, शिक्षकांचे फोन असतात, विषय गंभीर आहे. शासनाने वर्षात कमीत कमी एकदा प्रत्येक शाळेची, म्हणजे 7वी 8वी पासून ते 10वी पर्यंत 12वी पर्यंत शाळा आहेत, युरिन टेस्ट हा प्रकार असतो. महिला नर्स वगैरे ती सरकारने केलं पाहिजे. युरिन म्हणजे लघवीच्या टेस्ट असते, त्याच्यात गर्भवती आहे का नाही हे कळतं. किती कार्यक्रम म्हणून घाला, काय काय तर डॉक्टर होत्यात मस्त, तिथं कुत्र त्या डॉक्टरकडे जात नाही, पण त्या डॉक्टरचा कार्यक्रम महिन्याला 2 जरी अबॉर्शन आणले, लाख रुपये छापलं, डोक्याला ताण नाही. त्या दवाखान्याच्या बाहेर पोर्च असतो, त्याच्या खाली कार लावून बसते. ते कार, त्यांची कार सुद्धा सावलीला आहे, ध्यानात ठेवा, 2 नंबरवाल्याची. हा, लय अवघड आहे. हीच आतली दुनिया आहे. ह्या पोरीने फिरून 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 एक पंटर शोधला बा, आणि त्याला का तीच पाहिजे. आता लोक माहिती तुम्हाला फक्त कुठं घुसायचं ही जागा बघत असतात. आणि पंटरचं नाव आहे ऋषभ कुमार सिंग, वय वर्ष 26, पोरीचं वय होतं 19. आता बघितलं आणि मग त्यांचं तर आलं ते एकाची नजरा नजर अमकं तमकं. त्यांनी सांगितलं बाबा म्हशी चारण्यासारखा टाईम नाही खोंड्या करायला, म्हणजे असंच असतं. ते काय असं चौकात करते काय, कुत्री बित्री का तेव्हा चौकात चिकटायला एकमेकाला, तसं नाही. ती आढळणा जागा आहे, माणूस आहे त्याला, प्राणीचे ते एक, पण ही फार नीची माणसाच, ध्यानात ठेवा. त्यांनी ती म्हणला मिलना आहे नामका आहे तामका आहे, तर काहे सर मार हे होईत ना. बिहारी भोजपुरी तुम्हाला माहिती नाही, मलाच माहिती फक्त. हमसे कोई दिक्कत है का, तो कपडा उतार बा, ते तुम्हाला आतलं कळायचं नाही. आणि मग हिनी लाजत मुजत आपलं काय असन ती, हा थोडीशी कुचंबल्यासारखी लाल्यासारखी वाटली की यांनी तर कानाकानाच काढली भाऊ सगळी कपडे. हा, कार्यक्रम कसा ओके मध्ये. पोरगी गोरी गुमटी दिखणी, ती थंबनेल मध्ये ओरिजिनल फोटो आहेत दोघांचे. कार्यक्रम तर झाला, आता शरीर आहे ते जेव्हा जे मिळायला पाहिजे ते न मिळाल्यामुळं तिने ते कार्यक्रम बाहेर राबवला. राबवते, आपलं काय म्हणणं नाही तसं. त्याने लफडं केलं, तिने लफडं केलं, आपल्या बापाचं त्याच्यात काय गेलं, कुणाचं काय गेलं तुम्हाला सांगतो. आता शी 4-2 वेळा मग काय रोजच फोन, चट लागली, चटावली, बर चटून द्या. आता गाव येते, गावात कुठं काय चाललंय तुम्हाला आतली गोष्ट सांगतो. गावावरून आठवलं, आमच्या गावात सुद्धा एक माणूस असा आहे, नाव नको सांगायला, लेबान होत्या. तो कमीत कमी 4-5 स्त्रियांशी संबंध करून झोपायला जातो. आत्ता नाही, अनादिकालापासून म्हणजे थोडक्यात 5, 25, 30, 40 वर्षापासून. अख्ख्या गावाला ते माहिती आहे, लक्षात घ्या, एवढूशा पोरापासून. पण त्या माणसाला असं वाटतं की कुणालाच काय माहित नाही. मला लय भारी वाटतं त्या माणसाकडे बघितलं. ती आपलं असं स्टँडर्ड पण त्याच्याच नादात मस्त जगत असतं.
ही अशी दुनिया आहे तुम्हाला सांगतो. ती लय अवघड आहे, तुम्हाला कळतं. आणि शिवाय 1 रुपयाही न देता ही ती आतली गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. कसं आहे, मला गावात राहायची नाही, मला लय बोलायला नका लावू, असा विषय. ही प्रत्येक गावात अशी असतात देणार, प्रत्येक गावात महाराष्ट्रातल्या. ही पोरीला या प्रीतीला ही चटक लागल्यापासून गावात कुजबूज झाली थोडी. बापाला तर कोणीतरी काळी ओढलीच बा, टाकलीच बा. म्हणला शादी ब्याह कर दो लड़की का, फसल अच्छे इस साल, तो नहीं तो तुम्हारा मुंह काला करके चली जाएंगे. त्याच्यात बिरादरी हा प्रकार असतो तिकडे, म्हणजे आपल्याकडे वावखी म्हणतो. वावखीची 4 म्हणल्यावर त्यांनी थोडी चौकशी केली आणि त्यांना वाटलं की पोरीच्या वागण्या बदल्यात, दिसण्यात, असण्यात, शरीरात सुद्धा बदल झालेले आहे. काय काय अवयव जरा जास्तच मोठे झालेले आहेत. मग आईबाप आहेत ती, त्यांनी ओळखलं की हिने कार्यक्रम राबवला कुठतरी, पण आता इज्जत हा प्रकार आहे, पाटकुनी तारारी करून टाका. त्यांनी बरोबर डोकं लावलं आणि तेच करतात. असलेल्या संबंधाला, असलेल्या प्रेमाला 99% आईवडील हे विरोध करतात. त्याची मानसिकता लक्षात घ्या. पाटकुनी उरकून टाकलं. तिकडं मरणाचं आहे, तिथं महाराष्ट्रापेक्षा ते थोडीशी जास्त, पण कमी नाही, म्हणजे भूखंड कमी, मरणाची लोकसंख्या. हा उताळ आहे त्यांना लय. आणि निष्ठुर आहेत, कठोर आहेत, ते लक्षात घ्या. ते दयाळू नाही आहेत, असं एक प्रकार त्यांचं. ते त्या बिहाऱ्याचं पण एक आहे. बिहारची एक चांगली पण गोष्ट आहे, कष्टाच्या बाबतीत नाचखोळा आहे त्यांचा. हा, ते पैसे कसे वाचवायचे त्यांच्याकडून शिकावं आणि गरिबीत जीवन ॲडजस्ट कसं करावं. खायला सुद्धा आपल्याकडे रेशनिंगला वाटतो का, यातला बराचसा तांदूळ बिहारी विकत घेतात 20 रुपये किलो, लक्षात घ्या. ते एक मोठं मार्केट आहे, आतली दुनिया सांगतो. बटाटा आणि टमाटा, आता टमाटा महाग झाला आहे थोडा, पण शेत जे स्वस्त मिळतं, भोपळा घेणार, कोबी घेणार, 100 रुपये 2 पिशव्या भरणार. आपला 500चा बाजार तळाला जाऊन बसतो, आपल्याला वाला वाटाणा लागतो, तुम्हाला कळायचं नाही. मग ही टाकलं बा उरकून, लग्न उरकून टाकलं की थोडंसं शरीर संबंधाचं कसं असतं की बा आधीचा आणि ह्याच्यात बदल असतो. काही तर निवज इडी रताळी असतात, त्यांना कसं करायचं सुद्धा कळत नाही, तुम्हाला सांगतो. आपल्या सुद्धा आहेत बरेच, तरी मी ते मध्ये आधी सांगत असतो, शानी करीत असतो. तर तिला काही ते असं नकोसं वाटलं. जी गोष्ट मन आत्मा नाकारतो त्या गोष्टीविषयी तिच्या मनात तिरस्कार तयार होतो. तिच्या नवऱ्यालाच ह्याव करायला लागले. काहींच्याकडं पांजा असतो, मांजरीचा पांजा माहिती का तुम्हाला कधी हाणलाय का मांजरीचा पांजा? बेकार काम. नखले खतरनाक असतात, बाहेर निघतात. वाघाची मावशी ती, वाघावून आठवलं ती जागा सुद्धा सेफ नाही, तुम्हाला सांगतो. इथे बिबट्यातले बे, पण आमच्या गावातले काही 10-12 तरुण शेजारी पोवायचं सकाळ सकाळ. त्याच्यामुळे मला जरा झाला हल्ला तर इथं येत नाही, कारण इथं बऱ्याच वेळा बिबट्या दिसून आलाय. जाऊ द्या, मरू द्या. त्या शरीर संबंधातला बदल, त्या नवऱ्याविषयी तिरस्कार, अशी वाईट वागणूक. परवा दिवशी थोडं बोलून द्या, एक फोन आलता. ते माणूस म्हणजे पुरुष, वय वर्ष 50-52, पण ते असं फार म्हणजे रडकुंडी आलतं. आणि त्याची समस्या बघितली तुम्ही सुद्धा, खालून वरून हादरून जाता. मला हे अजून कोणाला सांगितलं नाही, हे माझं दुःख सांगू शकत नाही, पण मला असं वाटलं तुम्हाला सांगावा. म्हणलं काय बा सांग. म्हणजे लग्न झाल्यावर म्हणजे माझं 20 आणि 30, 50 वर्षाचं वय, आमचा 28-30 वर्षाचा प्रपंच झाला आहे. 2 मुलं, सगळे व्यवस्थित आहे. मला लग्न झाल्यावर साधारण 2 मुलं झाली, बायकोचं ऑपरेशन झालं, तेव्हापासून तिने मला एक नियम घालून दिला आहे. आता तुम्हाला माहिती आहे ना, समजा त्या टायमाला थोडं माणूस म्हणजे पुरुषाला जे हवं असतं ते हवं असतं. मग हात टाकला किंवा टंगलं टाकलं किंवा काय विचारलं, महिन्यात फक्त 2दा. असे सुद्धा पुरुषावर अन्याय केला जातो, हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. की महिन्यात दर 15 दिवसांनी एकदाच माझ्याजवळ यायचं. हा, नाही तर मग नाहीच, नाही तर पर्याय नसतं, तुम्हाला माहिती सगळं. मी वाढू डोकं खाजवायला लागलो. व्हायला ही नांदावलीच कसं काय बा त्यांनी, म्हणजे ज्याचा हक्क आहे त्याचा आहे ना. विषय फार पोलीस स्टेशनपर्यंत. काय तर पोलिसांचं कसं असतं तुम्हाला सांगतो, पोलिसांना कायद्याचं पूर्ण ज्ञान असतं. आणि सध्याचा कायदा हा महिलांच्या बाजूने थोडासा झुकलेला असल्यामुळं पर्सनल मॅटर, इथं काही गुन्हा नाही, काय नाही, पण नाहीचा अर्थ फक्त नाहीच, जाऊ द्या गाडी. पोलिसांनी दिली उचकून, बघा उद्योग.
त्या माणसाचा परफेक्ट इलाज फक्त माझ्याकडे, आणि आपण तो पूर्ण करणार, त्याची इच्छा पूर्ण करणार. पण त्याला हात जोडून सांगणार बाबा काय असेल ती आपली लक्ष्मी, बाहेर काय डोकं लावू नको, नाही तर लय मारतात ना माणसं. कोण आजारांनी रोगाने गनोरियाचं पेशंट होतं, काय सांगाय तुम्हाला. बऱ्याच गोष्टी मी सांगत नाहीत मोबाईलवर काय काय चालतं, कोण कोण संपर्कात येतं काय होतं, पण लय खतरनाक. माझं बी नॉलेज वाटतं नाही असं नाही, हा. पण आपली बाजार काय काय लय खतरनाक आहेत. गोनोरिया किती भयानक होऊ शकतो त्वचेच्या संसर्गाने, बाहेरचा नाद असल्यामुळं. ते जर तुम्ही फोटो एक दोन पाहिले ना तर तुमचं अक्कल बंद होईल, तुमचं जज्बात बदल जाएंगे, स्त्री की तरफ देखने का नजरिया भी बदल जाएगा. तुम्ही म्हणता नको बुवा, पण माणूस असा झटमारी आलं तर गेलं तर असं जगवतो, तसलं जगू नका. आपलं कुटुंब, आपली लक्ष्मी, आपण ठासं परपंच करा, पैसे पाळून राहा. माझ महिना करू नका भाऊ, माझ महिना केला नक्की गोत्यात येतो. हा, ह्या घटनेमध्ये लग्न करून दिले होते, नवरा काय आवडा ना. मग हिने काय करायचं, 2-4 दिवस नांदल्याने करायचं की 10-10, 15-15 दिवस माहेर लिहून राहायचं. सुरक्षित विमानतळ, माहेर घर, आल्याच चालल्याच म्हशी राखायला. काटोनातून तो आलाच. हा, माही आबे खुशी के सय्या, मारलो कचा कच कच कच, असा विषय असतो. ती बिहारी, ते झाडाच्या माग ते कार करतो. शे म्हणजे आता काय करावं, पुरीने उचल खाल्ली. हम नहीं ना जी सकते तुम्हारे बगैर, हमको उठा के ले जाऊं सैया. तुम्हाला कळायचं नाही, बिहारी भोजपुरी असते ती. ह्याने विचार केला, पोरग हुशार होतं पण गरीब होतं. आता म्हणला काय करावा, हे जो ऋषभ कुमार सिंग आहे म्हणला, प्रत्येक डोक्यात क्राईम करता म्हणलं, प्रत्येक डोक्यात प्लॅन असतो बरं का. मला क्राईम माझा लहानपणापासून सब्जेक्ट विषय आवडता. काय तुम्हाला, मी लय बारीक असल्यापासून पोलीस टाइम वाचायचो, पोलीस वाणी असलं वाचायचं. मोडस एखादा गुन्हेगाराला क्राईम करायचा म्हणल्यावर तो प्लॅनिंग काय करतो, आणि त्या क्राईम मधून स्वतःला पोलिसांच्या पासून, कायद्यापासून वाचवण्यासाठी काय काय करतो, हा माझ्या सगळ्यात आवडीचा विषय. हा, आणि आतापर्यंत एवढे मी बरेचसे स्टडी केले जात, फार पाब्लो पासून ते आत्ताचा खरातपर्यंतचे विषय सुद्धा स्टडी केल्या. पण काही गोष्टी अशा आहेत की खरं सोशल मीडियावर सांगता येत नाही, पण नॉलेज आपल्याला भरपूर आहे. तुम्हाला सांगतो, ह्या घटनेमध्ये ही जी प्रीती आहे, मी मला घेऊन चल, याने डोकं लावलं. म्हणला पोरगी पळून नेल्या घरी अपहरणाची केस टाकणार, दुनियादारी होणार, ही वाईट अमकं तमकं. प्लॅनिंग असा केला की आपण नवादामध्ये राहतोय ना, सिल्वासा मध्ये जायचं. दीवदमन माहिती का, समुद्रात बेट आहे तिकडं. हा, शक्यतो तिथं जास्त तपासणारे बारातले बारा शोधत बसतील, आपण बेटावर राहू तिकडं. सेटिंग लावली, आणि तुमच्या माहिती सांगतो, या देशामध्ये जेवढे कंपनी कामगार कुठेही जा तुम्ही, एक का होणार तुम्हाला बिहारी का उत्तर प्रदेशचा माणूस आढळणार, झारखंडचा आढळणार. ते कारण आहे. ते ठरवलं ते दीवदमन, पोरगी पळावली, गेला दीवदमन मध्ये. मग जे म्हशी चारता चारता सुख, कोण बघताय का, कोण बघताय, 10-15 मिनिटे मिळायचं, आता 24 तास बरोबरच. आता काय फरक, कवर लढणारे लढतो. मोठे मोठे क्रिकेटर सुद्धा 100 रन झाले होते, त्यात धापा टाकतात, रनआउट होत्यात. इथं काय माणूस आहे, कवर लढणारे, न संपणारी वाटी ती. तू कुणाच्या नादाला लागाय तुला कळलं पाहिजे, एवढं सोपं नाही ते. मग झालं, प्रपंच चालू झाला. महिना 2 महिनेच झाले बा. बघा आता मॅटर कसा वाढतो. हा, कारण काही नियती म्हणा काय म्हणा असतं, पण यांचा कार्यक्रम खतरनाक होतो बा. पुरीची चूक, नवरा असताना त्याला समजून घेऊन प्रपंच करण्याऐवजी ठोक्याबरोबर पळून गेली. बरं जाऊन दे, गेली तर समजा तिला अधिकार आहे जाण्याचा, असं धरून चाला, कायदेशीर गेली तिथं. गपचिप राहावा, नांदावा ना, 4-2 पोरं काढावा, कोण हमाल करावा, कोणी पंचरवला टाकावा, बाकीचे हातगाडी फळे विकायला ठेवावा. बिहाऱ्यांचे तेच धंदे आहेत. तिच्या डोक्यात खटकी अशी बसली, तिच्या मैत्रिणी, तिचे मामा काका चुलता, तिला त्याच्या परिवार जी लोक होते ना, तिचं वय त्यावेळी 20 होतं, लक्षात घ्या. घटना आत्ता घडली गेल्या महिन्यात. याची तीव्रतेला याला म्हणतात ही डोक्यात कमी लोक, ध्यानात ठेवा. तात्पुरत्या शरीर सुखाच्या नादी लागून जे पळून जाते त्यांनी 100 वेळा विचार करावा पोरींनी. त्याला त्याची तीव्र आठवण यायला लागली, आणि हिने ठोक्या रट्ट्याच धरला बा. ठोक्याला म्हणायची
चलो वापस चलते हैं बिहार, हम वापस जाएंगे, हम इधर नहीं रुकेंगे. कटाळली असेल त्याचा एकट्याचा चेहरा बघून. काय कोणाला माहिती काय करतात किंवा माणूस हा समाजशील प्राणी ध्यानात ठेवा. एकटा राहिला की वेडा होतो, लक्षात घ्या. हा, एकटा जगात कुणी राहू शकत नाही माझ्याशिवाय. हा, मला कोणाची गरज पडत नाही, कारण माझ्याबरोबर तुम्ही असता, ही महत्वाचं आहे. रोज फोन चालू असतात, काय असतं चालू असतं, ते माझ्या जगण्याचा भाग झाला तुम्ही माझी. आणि मग ही पडली होती शेतात, चांगली नोकरी लागलेली ह्याला वॉचमॅनची. चांगलं चालतंय, तांदूळ येतोय, डाळ येते, टमाटे येते, आता बटाटा बी येतोय. तू थांब, तू परत नको जाऊ. याचं कारण म्हणजे बिहारमध्ये असा जो प्रकार जो करून जाईल का बऱ्याच वेळा त्याला ठेचून मारतात, इतकं ते खतरनाक लोक आहेत. आपल्या पुढं वराती मागं नाही का आता ही नाचत्यात बारकाल्या मांड्यांची पोरं नाही का, ती हस्तमैथून करणारी, लांब लांब हे ते केस बीस ते असं उडावतात ते तर ही फक्त नाचत्यातच. ते फॉग असतं काय ते असे उडावत्यात. नवरदेव अडवून धरतात, तास तास लोक तरंबाळलेली जेवायला असं. त्या ठिकाणी जी नाचतात का त्यांच्या 4-5 जणांचे देशी कट्टे असतात, एकच सिंगल गोळी बसते त्याच्यात. बरेच जण तिथून 7,000 8,000 विकत घेऊन इथं 40,000 लिकायचे धंदे पण करतात, लक्षात घ्या बिहारी. आता ही गोळीबारच्या घटना भेटणार पिस्तुली येतात कुठून, काय सरकार नाही पूर्वी ते. हा, ते वेपन हे आपल्या महाराष्ट्राच्या अस्मिता बिघडण्याचं काम आहे. आणि पोलीस प्रशासन त्यावर लय सतर्क आहे. फक्त थोडी जरी लिंक लागली ना पोलिसांनी उच्चालाच म्हणायचं. त्यामुळे असल्या भानगडीत काय कधी पडू नका. अवैध हत्यार त्याचा कायदा बी लय कडक आहे, जामीनच नाही होत लवकर. हा, आणि पोलीस काय सुट्टी देत नाही. ते मला ना साहेब लाख रुपये देतात पण मला सोडा, ती सोडत नसतं. तुम्हाला सांगतो, लाख नाही तुला राहून. कारण त्याने जर उद्या खून केला, कुठं काय मॅटर झाला, पोलिसाची नोकरी गेली, असा कार्यक्रम असतो. हे ती काय ऐका ना भाऊ, जायचंच. ही वैतागला आतून, आणि ते क्रूर आहेत. ते वरातीचं सांगायला राहिले, ते देशी कट्ट्याने फायरिंग करतात ते नाचत असताना भोजपुरी गाण्यापुढं हवेत. हा, त्याच्यामुळे बेकार काम. आता इथं काय झालंय, आला त्याच्या डोक्यात राग आला, म्हणला हिला खापावतोच आता, हा ती मारून टाकी त्यात. त्यांनी दिनांक 1 ऑगस्ट, हा आता चाललाय मला वाटतं आता 16 तारीख आहे आज, काल प्रजासत्ताक दिन होता, आपलं 15 ऑगस्ट होता. 1 ऑगस्टला संध्याकाळची गाडी किती वाजता आहे बघितली, प्लॅनिंग करायला मारीन मग गडी रेल्वेला किंवा तुमच्या त्या बोटीने इकडे यावं लागतं त्या सिल्वासावरून. ती बोट कितीला आहे, त्याचं तिकीट काढलं. संध्याकाळच्या टायमाला मस्तपैकी गळा दाबून मारले प्रीती. गेल्या ना पैसे चारता लाफड्याच्या नादाने गेल्या. त्याच्यामुळे हातून विनंती, तुम्ही आईला सांगा, बापाला नाही सांगा, काही असं आतला विषय आईला सांगा, त्याच्यावर मार्ग काढा. पण आईबाबाला त्यांच्या काळजावर दगड ठेवून पळून काय जाऊ नका भाऊ कधी. नाही तर तुम्ही मग ह्या जगात एवढ्या मोठ्या बेकार जगात एकट्याचे मग. हा, ध्यानात ठेवा. मग ती कधी मारू शकतो तुम्हाला, आणि मारलेले आहेत. आणि हिंदू मुलींनी अब्दुल नाही बघायचा कधी, तुम्हाला ठासून सांगतो ते बी. हा, आपल्या धर्माचा बघायचा, जे त्याच्या जाती धर्मानुसार बघायचा. साकट्याला साकट असलं ना कसं प्रपंच सुरळीत होतो. ती वेगळा धर्म हे ना आमकं तमकं ती नाही मेळ खात. हा, ती त्यांना ना आपल्याला असं. आणि मग हिथं मारल्यानंतर बॅग आणली, बॅगीत तिथं बॉडी भरली, पॅक केली. तसली मोठी बॅग ती वडायची, त्याला चाक असतात बारकाली, ती किचनमध्ये त्या खोलीच्या आतमध्ये ती लपवली. ती कुलूप बिलूप लावलं, गडी फरार, टांगा पलटी करून फरार झाला. आला, प्लॅन रेडी होता, भारतात आला, वाराणसीला गेला, उत्तर प्रदेश. तर त्यांचं कसं आहे, हॅलो 100 कंपन्यात आणि 100 MIDC त्यांचे मित्र असतात. कोई जगा खाली है, काम मिलेगा का भाई, ते लगेच म्हणतो मिलेगा. कुठे गेलं तर 500ला मारणार नाही, तू आजा. बोलून घ्या एकमेकाला. तिथं वाराणसी गेला, नाव बदलून आधार कार्ड सुद्धा त्यांनी वेगळं डुप्लिकेट बनवलं होतं, ते देऊन कामाला लागला. आणि काम असं शोधलं की रोज संध्याकाळी पैसे मिळायचे, लक्षात घ्या. रोज संध्याकाळचं पेमेंट वेटर लोकांना असतं बघा, काय रोज संध्याकाळ टेन्शन नाही, 500 मिळायचं. हा, मग राहायला जागा. तिथं तो लागला, पण त्याचं 2 3 4 4-5 दिवसच भरला असत्या. इथं बॉडी सापडली, घर मालकाला ती रितसर कंप्लेंट झाली, CCTV मध्ये ते दिसला, त्याची आयडेंटिटी झाली, कुठला आहे काय आहे. आणि त्या सर्चिंग ऑपरेशनमध्ये त्या फोनच्या आधारे, फोन नव्हता बदलला, हा सिम नाही बदललं, सिम बदलला तरी माणूस सापडतो, तसं काय नाही. त्याच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला. आता काय व्हायची ते होईन पुढं, समजा ही खितपत पडन तिहार जेलमध्ये.
तिकडे तिहार, आपल्याकडे येरवडा फेमस आहे, तिकडे तिहार फेमस आहे. काय होईन ते होईन, पण त्यांनी साधे गुत्तो कसा बघा, साधी त्याला फक्त वासना माणसाची, माणसाला कुठपर्यंत घेऊन जाईन आणि पुढं काय होईन काही सांगू शकत नाही. हा, काही करा पण ही लफडी जफडी अजिबात करू नका. रामकृष्ण हरी माऊली.